या पोलिसांचा नाश होईल कारण त्यांना अशोक खरातने श्राप दिला। अशोक खरात श्राप द्यायचा आणि लोक त्याला भ्यायचे। त्याचा असा काय चमत्कार होता की शिक्षित अशा अधिकारी नेत्यांच्या बायका त्याचं मूत्र प्यायला तयार झाल्या होत्या। हा अंधश्रद्धेचा विषय नाही, हा सायकोलॉजिकल मॅनिप्युलेशनचा विषय आहे। यामागे 4 प्रकारची सायकोलॉजी काम करते। एक म्हणजे ऑथॉरिटी बायस, म्हणजेच सत्तेचा प्रभाव। लोकांना वाटायचं इतक्या मोठ्या घरातील बायका जातात म्हणजे त्या व्यक्तीमध्ये नक्कीच काहीतरी चमत्कारिक असावं, म्हणून सामान्य लोकांच्या बायका सुद्धा त्याच्याकडे जायला लागल्यात आणि त्याच्यावर विश्वास ठेवायला लागल्यात। नंबर 2 फिअर सायकोलॉजी, म्हणजे भावनांवर कंट्रोल मिळवणे। अशा बाबांच्या काही कॉमन टेक्निक असतात। तुला श्राप लागेल, तुझं घर उद्ध्वस्त होईल, तुझ्या नवऱ्याला धोका आहे, तुझ्या मुलांना धोका आहे। आणि जेव्हा भीती निर्माण होते तेव्हा लॉजिक किंवा शिक्षण काम करत नाही, तेव्हा भावना कंट्रोल घेतात। नंबर 3 इमोशनल वल्नरॅबिलिटी, म्हणजेच भावनिक कमजोर क्षण। अशा वेळेला मोस्ट ऑफ द विक्टिम्स हे स्ट्रेसमध्ये असतात, हेल्थ प्रॉब्लेम्स असतात किंवा रिलेशनशिप इश्यूज असतात आणि अशा अनसर्टनिटीच्या वेळेला लोक आयुष्यामध्ये लॉजिक शोधत नाहीत, ते आधार शोधतात। आणि चौथं म्हणजे ग्रुप सायकोलॉजी। सगळेच करतात म्हणून आपणही करायचं, यालाच म्हणतात सोशल प्रूफ इफेक्ट। ती करते मग मी का नाही। शेवटी लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत, ते कॉन्फिडन्सवर विश्वास ठेवतात। आणि जेव्हा खरात सारखे लोक कॉन्फिडेंटली स्वतःला कृष्णाचा अवतार सांगतात तेव्हा मूर्तीपूजेपेक्षा प्रत्यक्षात देवाला जाऊन भेटणे लोकांना अधिक समाधानकारक वाटतं।